एम ऑडिबल? Yes, sir. आवाज येतो का माझा तुम्हाला? हो, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर आज आपण स्टार्ट करू. एक शेवटचा पॉइंट ह्या 3.2 एरर डिटेक्शन मधला. Not actually last point, but one point remain again, that is forward error that includes the Hamming code. So here CRC. Today we will see this CRC, cyclic redundancy check. आपण काल VRC पाहिलं, आपण काल LRC पण पाहिलं, आणि CRC मध्ये आपण आता कसं ते चेकसम कॅल्क्युलेट करायचा आणि त्याला कसं आपण सेंडर ॲज अ सेंडर म्हणून आपण सेंड करायचा, आणि त्यानंतर तो रिसिव्हर त्या डेटा फ्रेमला ॲक्सेप्ट करेल आणि तो त्याच्यामध्ये काही एरर्स आहेत का तो डिटेक्ट करेल. जर एरर जर असेल त्याच्यामध्ये तर तो रिक्वेस्ट करेल की परत ती फ्रेम, ज्या फ्रेममध्ये एरर आहे, फॉल्टी आहे किंवा बॅड फ्रेम आहे असं म्हणू आपण, दॅट मस्ट बी सेंड बाय द सेंडर अगेन. सो आफ्टर acknowledging by the recipient. So that is cyclic redundancy check. How it will works, we'll see this cyclic redundancy check detection method and also correction method. So it is commonly used to detect accidental changes to data transmitted via telecommunication network and storage devices. Accidental changes, that means EMI, RFI आपण तर पाठवला क्लिअर डेटा, पण ज्यावेळेस तो डेटा ट्रान्समिट होतो आणि तो रेसिपेंटला मिळतो, मध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज घडतील त्याच्यामुळे तो डेटा तिथे प्रॉपर येत नाही, फॉल्टी डेटा त्या रिसिव्हरला मिळेल. सो त्याच्यातले काही एरर्स, तो सिंगल बीट असेल किंवा तो बस्ट एरर असेल, तर ह्याला डिटेक्ट करणं ह्या CRCचं काम आहे. CRC इन्व्हॉल्व्स बायनरी डिव्हिजन. आता हे तुम्हाला मी मेसेज टाकला होता की पेन आणि पेपर तुमच्या जवळ असायला पाहिजे, सो दॅट यू कॅन कॅल्क्युलेट इझिली what type of calculation you need here. You need here two type of calculation, knowledge regarding the two type of calculations, that is binary division and XOR. XOR तुम्हाला माहिती पाहिजे, बायनरी डिव्हिजन तुम्हाला माहिती आहे. बाकीचं तर पॉलिनॉमियल जे आहे ते तुम्हाला माहितीच आहे, मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला ते सगळं झालेलंच असेल. तर आपण त्याच्यावर ते कॅल्क्युलेशन कसे करायचे आणि त्यानंतर तुम्हाला मी 2 प्रॉब्लेम देणार आहे आणि ते तुम्हाला सबमिट करायचे आहेत. सो CRC बेसिकली involves actually not used, involved binary division of the data bits being sent by predetermined divisor. आता predetermined divisor म्हणजे ज्यांनी आपण ते डिवाइड करणार आहोत डेटा बिट्स, तर तो predetermined divisor. So that particular divisor should agree by both communicating parties. मी आणि दुसरा एक व्यक्ती जर एकमेकांमध्ये कम्युनिकेट करत असू तर त्यावेळेस आम्ही दोघंही त्या पर्टिक्युलर डिव्हायझर वर ऍग्री असायला पाहिजे. सो दॅट इज अ बेसिक कंडिशन इन CRC. जर मी ठरवला की एक मी पॉलिनॉमियल घ्यायचा आहे की जो डिव्हायझर म्हणून मी त्याला यूज करेल, x² + x + 1, दॅट इज पॉलिनॉमियल. ह्या x² + x + 1 नी मला डिव्हाइड करायचं आहे त्या पर्टिक्युलर, इट बिकम्स नाव डिव्हायझर, त्या पर्टिक्युलर डेटा बिटला जो मी डेटा बिट स्ट्रीम ऑफ डेटा बिट मी पाठवणार आहे, सेंड करणार आहे त्या रेसिपेंटला. तर इथे x² + x + 1 मी आणि समोरची व्यक्ती ह्या दोघांनीही याच्यावर ऍग्री व्हायला पाहिजे आणि व्हावंच लागेल, कारण की CRC the rule says, the concept says that you must agree on that particular polynomial, or we can say the divisor by which we can divide. So the divisor is generated using polynomials. आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की x² + x + 1 दिस इज अ पॉलिनॉमियल. ह्याने तुम्हाला डिवाइड करायचं आहे, पण आता हा तर x² आहे
प्लस एक्स आहे प्लस 1 आहे आणि आपला डेटा बिट आहे 10000110. याला डिवाइड करायचं तर कसं करणार तुम्ही, त्याला पहिले तुम्ही बायनरी मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं x² + x + 1 ला. ते कसं आपण पाहू. आणि याच्यातला जो काही रिमाइंडर मिळेल तुम्हाला, रिमाइंडर जो मिळेल डिव्हिजन केल्यानंतर रिमाइंडर, आपल्याला आउटपुट नाही पाहिजे, रिझल्ट नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे रिमाइंडर. जो रिमाइंडर असेल तो रिमाइंडर नथिंग बट चेकसम, त्याला आपण CRC कोड पण म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज CRC कोड ऑर दॅट इज checksum. When the CRC code or that particular checksum or polynomial code method is employed, the sender and receiver must agree upon a generator polynomial. हे आपण पाहिलेलंच आहे. CRC हे पण आता आपण थोडंसं रिवाइज जर केलं आपण तर CRC इज बेस्ड ऑन बायनरी डिव्हिजन. तुम्हाला बायनरी डिव्हिजन करता आले पाहिजेत. त्यानंतर in CRC a sequence of redundant bits called cyclic redundancy check bits are appended to the end of the data unit so that the resulting data unit become exactly divisible by a second predetermined binary number. आता याच्यामध्ये हा जो पॅराग्राफ आपण इथे लिहिलेला आहे याचा सिंपलसा समरी जर म्हटलं तर आपण जो डेटा बिट पाठवणार आहोत त्याला आपण अपेंड करायचे त्या पॉलिनॉमियल -1 नी. पॉलिनॉमियल -1 समजा आता पॉलिनॉमियल आला 1101, x² + x + 1 चा जर का आपण पॉलिनॉमियल जर आपण बायनरी मध्ये केलं त्याला तर काय येतो 1101. हा 4 बिटचा बायनरी डिव्हायझर आपल्याला मिळाला त्या डेटाला डिवाइड करण्यासाठी. आता आपण इथे मी काय करणार मग -1 करेल त्याच्यात. -1 म्हणजे ऍक्च्युली बिट्स मध्ये -1 करणार. 1101 -1 करणार नाही, पण 4 बिटचा आलेला आहे आपल्याकडे डिव्हायझर. त्या 4 बिटच्या डिव्हायझरला मी काय करेल इथे 3 बिट मध्ये म्हणजे 3 बिट घेईल मी. 3 बिट कोणते 000, 3 0 मी इथे घेणार आणि त्याला अपेंड करणार जो मी डेटा पाठवणार आहे त्याला. समजा माझा डेटा पाठवणार मी जो काही डेटा पाठवणार आहे 1100011110 आणि त्यानंतर मग 3 झिरोज. 3 0 कोणते तेच डिव्हायझर जो काही आला असेल 4 बिट 3 बिट 4 बिट जे काय असेल -1. तर 4 बिटचा जर का आपण डिव्हायझर घेतला तर तिथे 3 बिट आपल्याला 0 ऍड करावे लागतील. दॅट इज सिंपल. ॲट द डेस्टिनेशन द इनकमिंग डेटा युनिट इज डिवाइड. आता हा डेटा मी डिव्हिजन केला त्यानंतर तो आला त्याचा जो काही रिमाइंडर मिळाला असेल ते 3 बिटचा रिमाइंडर मिळेल मला. तो 3 बिट मी रिप्लेस करून टाकेल त्या 3 झिरोने. बरोबर. ते 3 झिरो मी सुरुवातीला जे अपेंड केले होते मी त्याला काढून टाकेल आणि त्या ठिकाणी हे रिमाइंडर मी तिथे ऍड करून देईल, अपेंड करून देईल. 3 0 मी काढून टाकेल किंवा त्यात ऍड करून टाकू असं म्हणू आपण. ऍड केल्यानंतर तेच कंडिशन येते ऍक्च्युली 000 प्लस 011. सपोज फॉर एक्झाम्पल रिमाइंडर जर का 011 जर आला तर त्याच्यामध्ये तो ऍड करून टाकायचा. तर तुम्हाला शेवटी 011च ऍड करावं लागणार आहे ना. मग मी 3 0 काढून टाकले आणि 011 हा जो रिमाइंडर जो मिळाला मला मी तो तिथे अपेंड करून देईल. ठीक आहे. आता मी हा डेटा पाठवेल डेटा बिट स्ट्रीम प्लस CRC कोड ऑर प्लस चेकसम. हा रेसिपेंटला मिळेल. मग रेसिपेंट काय करेल, समोरची व्यक्ती काय करेल, त्याला परत त्याच पॉलिनॉमियलनी त्या आलेल्या रिझल्टला आपण जो काही डेटा त्याला रिसिव्ह केलेला आहे त्याला तो डिव्हाइड करेल. 1101 नी त्या जो काही त्याला डेटा मिळालेला आहे त्याला तो डिव्हाइड करेल. डिव्हाइड केल्यानंतर रिमाइंडर जर 0 आला देर इज नो एरर. इफ रिमाइंडर इज नॉन झिरो then only then you can say there is a error. If at this step there is no reminder, the data unit is assumed to be correct and is therefore accepted. आणि जर नॉन झिरो असेल तर मग मात्र तो रिजेक्ट होऊन जाईल. द रिमाइंडर इंडिकेट्स दॅट काही रिमाइंडर जर तिथे आला द डेटा युनिट हॅज बीन डॅमेज इन ट्रान्झिट अँड देअरफोर मस्ट बी रिजेक्टेड. त्यानंतर तो रिजेक्ट केला जाईल. हा असा फ्लो आहे. सेंडर साइडने डेटा हा m बिटचा डेटा आहे त्याला अपेंड केल्या जातील n बिट झिरोज. ठीक आहे. आता n बिट 0 कुठून आले तर तो पॉलिनॉमियल
कन्व्हर्ट केल्यानंतर जो काही बायनरी मिळाला 4 बिटचा असेल 5 बिटचा असेल तर -1 म्हणजे 4 बिटचा असेल तर 3 बिट्स 0 बिट्स तिथे ऍड करावे लागतील 5 असतील तर 4 बिट तिथे तुम्ही ऍड करणार तो n+1 बिट इथे हा m+n ऍक्च्युली इथे मिळेल हा डिव्हायझर असेल जो काही जसा मी एक्झाम्पल घेतला होता 1101 तो डिव्हायझर असेल आणि जे काही मिळेल त्याचं रिमाइंडर सो दॅट इज CRC हा CRC आहे इथे ठीक आहे तर ह्या पद्धतीने ते आपण तो डेटा सेंड करणार डेटा प्लस CRC हा सेंड केल्यानंतर रिसिव्हरला काय मिळेल मग डेटा प्लस CRC मिळतो त्याला मग तो काय करेल त्याच पॉलिनॉमियलनी त्याला डिवाइड करेल जर रिमाइंडर जर मिळाला काही तर तो रिजेक्ट होईल आणि रिमाइंडर जर त्याला नाही मिळाला म्हणजे 0 रिमाइंडर जर असेल तर त्यावेळेस तो ऍक्सेप्ट केला जाईल सो ॲज सिम्पल ॲज दिस वन ठीक आहे एन्कोडिंग जर करायचं आपल्याला एन्कोडिंग करायचं आहे परत एकदा ते रिव्हिजन जर घेतली आपण याची तर बोथ कम्युनिकेटिंग पार्टीज ॲग्री अपॉन द साइज ऑफ मेसेज ब्लॉक अँड द CRC डिव्हायझर हे इथे ॲग्री करतील त्यानंतर द सेंडर परफॉर्म्स बायनरी डिव्हिजन ऑफ द डेटा सेगमेंट बाय द डिव्हायझर आणि जे काही रिमाइंडर मिळालं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तर तो CRC बिट तो डेटा सेगमेंटच्या एंडला अपेंड केला जाईल सो दिस मेक द रिझल्टिंग डेटा युनिट एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय द डिव्हायझर आणि आता डिकोड करायचं असेल रिसिव्हर साईडला जर का डिकोड करायचं असेल त्या पर्टिक्युलर CRC बिटला तर कसं करणार मग आता द रिसिव्हर डिवाइड्स द इनकमिंग डेटा युनिट बाय द डिव्हायझर if there is no reminder the data unit is assumed to be correct and it is accepted otherwise it is understood that the data is corrupted and is therefore rejected हे आता आपण त्या डायग्राम मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे the receiver may then send an erroneous acknowledgement back to the sender for retransmission मग तो त्याला रिजेक्ट करेल आणि सेंडरला तो एक्नॉलेज करेल की रिसेंड द पर्टिक्युलर डेटा फ्रेम सो लेट अस टेक स्टेप्स फॉर कम्प्युटिंग द चेकसम तर चेकसम कसा कॅल्क्युलेट करायचा जर तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये जर विचारला क्वेश्चन की हाऊ टू कॅल्क्युलेट द चेकसम इन CRC सो दीज आर द स्टेप्स फॉर कम्प्युटिंग द चेकसम चेकसम मीन्स दॅट इज द लास्ट रिमाइंडर आफ्टर द डिव्हिजन झाल्यानंतर जे काही रिमाइंडर मिळतो त्याला आपण चेकसम म्हणतो किंवा CRC कोड म्हणतो फॉर एक्झाम्पल लेट R be the degree of the generator polynomial R be the degree that means x raised to power 2 is the R 2 काय आहे ते R be the degree of generator polynomial a string of R zeros is appended to the data unit so M so it now contains M plus R bit तो शेवटी M bits means number of zeros तो तिथे ऍड केल्या जातील the newly enlarged data unit is divided by the divisor that is by generator using the process called binary division that is modulo division 2 modulo 2 division हा आपल्याला इथे यूज करावा लागेल modulo 2 division किंवा binary division the remainder resulting from the division is CRC. The CRC of n bits derived in step 2 that is in this step 2 subtracted from the bit string using modulo 2 subtraction the result is the checksum frame to be transmitted. तर हे स्टेप्स आहेत चेकसम शेवटी तुम्हाला रिमाइंडर म्हणून मिळेल आपण एक्झाम्पल घेऊ इथे आता हा ओरिजिनल मेसेज आहे 101000. So that original message is to be sent to the receiver by the sender. So at that time, this generator polynomial is there x cube plus 1. This x cube plus 1 is agreed by these two parties, sender and receiver.
that should be converted into binary, that is CRC generator, that is 1001. And then if the CRC generator is of n bit, this means 4 bit, then append n minus 1, that means 30 bits in the original, append into the original message, like this one, 101000. This is the original message, and these 3 are appended bits. हे 3 कुठून आलेत? तर 1001 मायनस, दॅट मीन्स ऍक्च्युअली 4 बिट मायनस 1, 3 बिट्स, 3 बिट 0 बिट्स आपल्याला इथे अपेंड करावे लागतात आणि इथे एक्सऑर करावा लागेल यांचा. आता हा जो डिव्हिजन करायचा आहे आपल्याला, हा ओरिजिनल मेसेज प्लस दिस CRC जनरेटर, ह्याला डिवाइड करायचं आहे आपल्याला ह्या डिवायझरने, 1001 जो आपल्याला CRC जनरेटर मिळालेला आहे. तर इथे हा इथे 1, याला एक्सऑर करा. एक्सऑर केल्यानंतर तुम्हाला हा आउटपुट मिळेल 0011. त्यानंतर परत एकदा जोपर्यंत की हे शेवटी रिमाइंडर तुम्हाला काही मिळणार नाही किंवा हे संपलेले असतील, हे 0 शेवटचा 0 हा इथे आलेला आहे, नंतर बाकी बीट संपले आता, दॅट मीन्स इट इज अ रिमाइंडर. अँड दिस इज नथिंग बट CRC code that is added into this one, or you can replace this 011 by 000. You get this one, that will be sent to the receiver. हा सेंड केल्यानंतर रिसिव्हर काय करेल, हा जो त्याला बिट मिळालेला आहे, बिट स्ट्रीम मिळालेला आहे, त्याला 1001 नी परत डिवाइड करेल. डिवाइड केल्यानंतर जर इथे 00 मिळाले त्याला, मीन्स देर इज नो एनी रिमाइंडर अवेलेबल, देन द डेटा इज acceptable, otherwise that will be rejected. For example, सगळ्यांनी लिहून घ्यायचं एक्झाम्पल हे. इथे तुम्हाला CRC कोड फ्रेम दिलेला आहे, एक जो आपल्याला सेंड करायचा आहे तो 100100 हा आपल्याला फ्रेम सेंड करायची आहे. अँड पॉलिनॉमियल डिव्हायझर इज x³ + x² + 1 and write the transmitted frame. तर using the CRC, calculate CRC, you have to calculate the CRC for this particular frame, whether there is a error or not at the recipient side. तर इथे मला सांगा फ्रेम काय आहे. So here frame is 100100. Generator polynomial is 1 into x⁻³ plus 1 into x⁻² plus 0 into x⁻1, because there is no any x⁻1. So the coefficient of this is 0. Then this constant is written as 1 into x⁻0. So it is converted into 1101 as a divisor. This is the divisor. And after 3 bits appending, we get this one. How this will decided that 3 bits, because these are the 4 bits minus 1 bit. So 3 bits are to be appended, that is 30 bits are to be appended to this original message. Okay, so this data plus extra 0 is there, and we have to divide this particular by डिवायझर 1101 जो आपण आधी कॅल्क्युलेट केला होता तो. आता याला डिव्हिजन करताना इथे 1 घ्यायचा, कारण की इथं जर पहिला जर बिट 1 असेल तरच इथे आपल्याला त्याला डिवाइड करता येईल, अदरवाईज करता येणार नाही. किंवा आपण त्याला एक एक्स्ट्रा बिट 0 बिट घेऊन आपण इथे 0 लिहिता येईल. 1 आता इथे काय करावं लागेल, आपल्याला एक्सऑर करावं लागेल. एक्सऑरचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, 1 + 1 0 नो कॅरी. So 0 no carry, 1 0 + 0 1 + 1 0. आता इथे आहेत 3 बिट, हा आपण कन्सिडर नाही करत, इथे 3च बिट आहेत, तर याला आपण खाली घेऊ. 1 0 0 0 इथे 1 ने याला इथे डिवाइड करता येते आपल्याला, बिकॉज देर इज 1. सो 1 1 0 1 अगेन एक्सऑर, अगेन वी गेट 3 बिट्स.
हा शेवट हा एक 0 आहे, त्याला आपल्याला खाली घ्यावं लागेल. 1 0 1 0 हा आपण इग्नोर करत असतो पहिला 0, जर तिथे समोर असतील तर. इथे बिट्स आहेत म्हणून आपण याला इग्नोर करतो, कारण की आपल्याला इथे खाली घ्यावं लागणार आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू. शेवटचा बीट येत नाही तोपर्यंत. शेवटचा बीट आपण खाली घेतला. आता खाली घेतल्यानंतर जर इथे लेफ्ट मोस्ट बीट इथे खाली घेतल्यानंतर सुद्धा लेफ्ट मोस्ट बीट 0 येत असेल तर त्यावेळेस आपल्याला इथे 0 पुट करावं लागेल आणि इथे instead of 1101 we have to put all the bits 0 and calculate this one. And lastly we accept this one, the last 0 110 1100, and then again last bit is taken, and then divide this by 1101 and XOR it. After this one we'll get the 3-bit reminder, that is CRC. Now this CRC is to be added into this one, into this complete data bit. So instead of that you can also do that, you can replace this, you can remove these 3 zeros and put 001 instead of this 000, or you can add this 001 into this complete bit string and you will get the frame. So transmitted frame is 1001 00001. So this is the transmitted bit. CRC is 001. So in this way you can calculate the CRC. That was the question, to calculate the CRC code for this particular data bit stream with the particular polynomial. Okay, write down this question. You have to calculate CRC for this particular frame 1101011011, and the generator polynomial is x raised to power 4 plus x plus 1, and you have to write down the transmitted frame. So here it completes the CRC. How to calculate the CRC? That CRC code is also called as checksum.